Find the principal solution of tan theta is equal to √3. Okay. Tan theta is equal to √3. तर क्लिअर आहे बेटा, तुमच्याकडे 4 क्वाड्रंट आहेत. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थीटा अँगल आहे, सेकंड मध्ये पाय मायनस थीटा आहे, थर्ड मध्ये पाय प्लस थीटा आहे आणि फोर्थ मध्ये किती आहे बेटा 2 पाय मायनस थीटा. क्लिअर आहे का सर्वला हे? ओके, चला पुढे नेक्स्ट. आता काय होईल तर टॅन थीटा इज इक्वल टू √3 आहे बेटा. टॅन थीटा कुठल्या अँगल साठी √3 देतो सांगा बरं? पाय बाय, वी नो दॅट टॅन पाय बाय पाय बाय 6 का पाय बाय 3? पाय बाय 3. So tan pi by 3, as we know that tan pi by 3 is equal to √3. So therefore, and 0 is less than or equal to pi by 3 is less than 2 pi is a principal solution. Is a principal solution. Principal solution. ओके. नेक्स्ट टॅन जो काही फंक्शन आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे बेटा? फर्स्ट आणि थर्ड. फर्स्ट मध्ये अँगल भेटणार बेटा किती आहे तो पाय बाय 3 आहे. ओके. थर्ड मध्ये अँगल काय हो पाय प्लस थीटा. ओके. बाय अलाइड अँगल tan of pi plus theta is equal to tan theta. Therefore, tan of pi plus pi by 3 is equal to tan of pi by 3, which is equal to √3. Tan of हे क्रॉस मल्टीप्लाय करून घ्या बेटा. 4 pi by 3 is equal to √3. And clearly, this angle 4 pi by 3 is a lies between 0 and 2 pi. So it is a principal solution. Principal solution असेल. दोन्ही प्रिन्सिपल सोल्युशन आहे तर बेटा कुठले कुठले? therefore pi by 3, 4 pi by 3 are principal solution. Principal. Okay. So because of a periodicity of a function, या फंक्शनच्या पिरियडिसिटी मुळे या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला इनफायनाइट सोल्युशन भेटतं. लक्षात आलं का? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन ड्यू टू द पिरियडिसिटी ऑफ फंक्शन्स. पिरियडिक फंक्शन म्हणजे कसे फंक्शन? तर फंक्शन असं असलं पाहिजे की f of x plus theta is equal to f of x, and this is true for all x. जेव्हा आपण फंक्शन मध्ये एखादा नंबर असा लिस्ट नंबर ऍड केला जे की थीटा आहे, त्याचा काहीच जर फरक पडत नसेल फंक्शन वरती, तर अशा टाइपच्या त्या थीटाला आपण काय म्हणतो बेटा? जर तो स्मॉलेस्ट असेल तर त्याला म्हणतो आपण पिरियड ऑफ अ फंक्शन. फॉर एक्झाम्पल इकडे लक्षात थोडं सर्वांनी, तर आपल्याकडे साइन फंक्शन आहे, पण साइन ऑफ 2 पाय प्लस एक्स, साइन ऑफ 2 पाय प्लस एक्स, बघा मी काय केलं ते एक्स मध्ये 2 पाय ऍड केला किंवा साइन ऑफ 2 पाय मध्ये एक्स ऍड केला, तर याच्यासाठी येते बेटा साइन ऑफ एक्स. दिस इज व्हॉट साइन ऑफ एक्स. आणि एक्स काही असलं हे मात्र ट्रू होणार. साइन 2 पाय प्लस एक्स इज इक्वल टू किती बेटा? साइन एक्स. इट मीन्स व्हॉट? हे 2 पाय म्हणजे काय बेटा? हे 2 पायच्या नंतर अजून व्हॅल्यू सेम यायला चालू केले, आणि हा 2 पाय सर्वात लहान असा नंबर आहे जो की ही पिरियडिक फंक्शनची डेफिनेशन सॅटिस्फाय करतोय. म्हणून हे जे काही साइन फंक्शन आहे हे साइन फंक्शन पिरियडिक फंक्शन विथ पिरियड 2 पाय. ओके. तर साइन फंक्शन हे पिरियडिक फंक्शन आहे विथ पिरियड किती बेटा? 2 पाय याचा पिरियड आहे 2 पाय. सेम कॉस फंक्शन सुद्धा पिरियडिक फंक्शन आहे आणि त्याचा पिरियड किती आहे बेटा? सेम 2 पायचा. साइन अँड कॉस आर टू पिरियडिक फंक्शन्स विथ पिरियड 2 पाय. आता नेक्स्ट जे आहे टॅन आणि काय बेटा? कॉट. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टॅन ऑफ पाय प्लस एक्स इज इक्वल टू टॅन एक्स येते बेटा. बघा येते का? टॅन पाय प्लस एक्स इज इक्वल टू किती बेटा? टॅन एक्स. म्हणजेच काय ही डेफिनेशन कुणाची सॅटिस्फाय करते बेटा? पिरियडिक फंक्शनची. सेम हियर ऑल्सो कॉट ऑफ पाय प्लस एक्स इज इक्वल टू किती बेटा? कॉट एक्स. म्हणजे
tan of 2π plus x हे सुद्धा tan x येतं. The smallest one which satisfies this definition of a periodic function is called period of that function. आता हे जे tan आहे आणि cot आहे हे दोन फंक्शनचा पिरियड हा किती आहे बेटा पाय आहे पाय. म्हणजे tan function and cot function are periodic function with period 2π. सॉरी with period π. नेक्स्ट आहे बेटा कोण sec फंक्शन आणि काय बेटा आहे cosec फंक्शन. sec फंक्शन आणि cosec फंक्शन हे फंक्शन या साइन आणि कॉस या दोघांचे कसे बेटा आहेत रेसिप्रोकल आहेत. त्याच्यामुळे यांचा सुद्धा पिरियड कसा बेटा 2π. म्हणजे आपल्याकडे काय बघा साइन कॉस सेक कोसेक या चार फंक्शनचा पिरियड किती आहे बेटा 2π आणि tan आणि cot या दोन फंक्शनचा पिरियड किती आहे बेटा 5. लक्षात आलं पिरियडिक फंक्शन लक्षात आले का. ओके तर हे त्याचे हे स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे पिरियड्स आहेत. ओके जे की इथं 2π पिरियड आहे इथं π पिरियड आहे आणि हे किती बेटा 2π पिरियड. ओके लक्षात आलं सर्वांना हे त्याच्यामध्ये काय डाऊट आहे का. ओके तर पिरियडिक फंक्शन असल्यामुळं आपल्याला हे जे आहे इनफायनाइट सोल्युशन भेटतात. किती सोल्युशन भेटतात इनफायनाइट. फॉर एक्झाम्पल मी जर असं घेतलं की साइन ऑफ हे बघा बेटा साइन थीटा इज इक्वल टू 1/2 अशा टाइप मध्ये जर फंक्शन घेतलं. आता साइन थीटाचा ग्राफ जो आहे बघा बेटा साइन थीटाचा ग्राफ कशा टाइप मध्ये आहे हे बघा या टाइप मध्ये ग्राफ. लक्षात आलं का. हा जो आहे एक्स्ट्रीम पॉइंट म्हणजे 1 आहे हा किती आहे बेटा -1 आहे. इथं 0 आहे इथं किती बेटा π/2 इथं किती बेटा आहे पाय हे 3π/2 2π and so on. पुढे चल नेक्स्ट -π/2 -π -3π/2 ओके -2π and so on. पुढे चला नेक्स्ट बघा बेटा इकडे लक्षात थोडं सर्वांनी. आता जर मी काय घेतलं 1/2 जर घेतलं बेटा 1/2 साइन थीटा इज इक्वल टू 1/2 असं घेत आहे. तर मी जर 1/2 साठी जर एक इथं काय आहे हे बघा 1/2 कुठं असेल इथं असेल हे बघा बेटा 1/2 कुठं असेल इथं असेल 1/2 असं असं ठीक इथं 1/2 असेल. तर ग्राफ कुठं कुठं कट केला बघा 1/2 च्या ग्राफला इथं ते बघा 1 हे बघा 1 2 3 4 है ना 5 6 7 अजून पुढे बेटा हे ग्राफ काही थांबणार आहे का कुठं नाही. तर हे प्रत्येक इथं प्रत्येक या इंट्रो मध्ये जे आहे ना तुम्हाला इथं हा ग्राफ कट केलेला दिसेल. म्हणजेच काय बेटा फंक्शनला किती सोल्युशन आहेत इथं इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत. कुठले कुठले सोल्युशन आहेत ते आपण बघू. ठीक आहे लक्षात आलं का. साइन थीटा इज इक्वल टू 1/2 1/2 साठी आपण साइन थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे काय बेटा त्या एक्स ऍक्सिसला कट केले ज्या ज्या ठिकाणी कट केले त्या त्या ठिकाणी सोल्युशन असेल. ओके साइन थीटा इज इक्वल टू -1/2 म्हणल्यानंतर काय बेटा एक्स ऍक्सिसच्या खाली. ओके तर इथं ज्या या लाईनला -1/2 मधून जाणाऱ्या लाईनला किती पॉइंटला कट केलेलं असेल ते सोल्युशन असेल. तर इथं बघून घ्या हे जे पॉइंट्स आहेत या ठिकाणी ग्राफनं कट केलेला आहे साइन थीटाच्या. त्याच्यामुळे साइन थीटा इज इक्वल टू 1/2 या इक्वेशनला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स असतील. तर ते कुठले कुठले असतील ते आपण बघू. ठीक आहे पण इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन the general solution right note the general solution of the trigonometric equation sin theta is equal to sin alpha is theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha. n belongs to integer. n belongs to integer. The general solution of trigonometric equation sin theta is equal to sin alpha is theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha. ओके आता आपण लिहू बेटा इथं की फाइंड लिहा क्वेश्चन फाइंड द जनरल सोल्युशन of find the general solution of sin theta is equal to sin theta is equal to 0. sin theta is equal to 0. आता सध्याला sin साठी दिलेला बेटा फॉर्म्युला cos साठी दिला तर दुसरं ठीक आहे tan साठी पुन्हा cot चे घेऊ शकतो आपण sec घेऊ शकतो cosec घेऊ शकतो काय प्रॉब्लेम. पण सध्याला कुठलं दिलं बेटा आपण sin theta is equal to sin alpha. ओके
सो साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा साठी आपल्याकडे आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू अल्फा. सो काय करायचं आपलं एम काय बेटा इथं तर हा अल्फा फाइंड आउट करणं हा कसं लिहिणार मग मला सांगा बरं. गिवन काय बेटा हे साइन थीटा इज इक्वल टू साइन 0 साइन थीटा इज इक्वल टू सांगा बरं लवकर 0 कुठल्या अँगल साठी येतं बेटा 0 साइन हे 0 साठी येतं. क्लियर आहे का सर्वांना. ओके सो हियर अल्फा इज इक्वल टू व्हाट 0. Since what we have the general solution of sin theta is equal to sin alpha is theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha. n belongs to काय बेटा integer. Therefore just अल्फाच्या ठिकाणी किती बार बेटा सोल्युशन मध्ये 0. The general solution of sin theta is equal to sin 0 is theta is equal to n pi plus minus 1 raised to n into 0. n belongs to integer. So theta that is theta is equal to n pi plus 0. So n belongs to what integer. हे तुमच्याकडे काय आलं बेटा रिक्वायर्ड जनरल सोल्युशन आलेला आहे. ओके sin theta is equal to 0 साठी theta is equal to n pi where n belongs to set of integer is the required solution. Okay. So right next question sin theta is equal to root 3 by 2 या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं तुम्हाला काय काढायचं हो जनरल सोल्युशन जर काढायचं असेल सो फर्स्टली राइट वी नो दॅट काय माहिती आहे बेटा साइन ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू रूट 3 बाय 2. Therefore sin theta is equal to sin pi by 3. Okay sin theta is equal to किती बेटा sin pi by 3. Since what we have the general solution of sin theta is equal to sin alpha is theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha. n belongs to integer. n belongs to क्या बेटा integer. Okay sir. Therefore the general solution of sin theta is equal to sin pi by 3 is theta is equal to n pi plus minus 1 raised to n pi by 3. n belongs to integer. The required solution of given trigonometric equation is this. Sin theta is equal to sin pi by 3 now. Theta is equal to n pi plus minus 1 raised to n pi by 3. n belongs to integer. या टाइप मध्ये right. Third question sin theta is equal to minus 1 by 2. हे कशा पद्धतीने तुम्हाला याचं जनरल सोल्युशन काढता येईल. मायनस 1 बाय 2 साठी सर्वात म्हणजे लहान असलेला जो काही अँगल आहे लहान म्हणण्याऐवजी आपण म्हणजे की अगोदर येणारे जो काही क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये असणारा जो काही अँगल आहे त्याला आपण घेऊ. ठीक आहे साइन थीटा इज इक्वल टू मायनस 1 बाय 2. ओके चला सांगा बरं तर काय करायचं सिन्स व्हॉट वी हॅव साइन पाय बाय 6 इज इक्वल टू 1 बाय 2. पण एक गोष्ट लक्षात घ्यायचं आपल्याला कसं पाहिजे बेटा निगेटिव्ह पाहिजे बरोबर आहे का. मग तुम्ही काय करावं लागेल कुठल्या क्वाड्रंट मध्ये जावं लागेल थर्ड मध्ये जावं लागेल बाय अलाइड अँगल साइन ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. Therefore sin of pi plus pi by 6 किती बेटा मायनस साइन pi by 6 is equal to minus 1 by 2 म्हणजे sin of 7 pi by 6 is equal to minus 1 by 2. Therefore
the general solution of sin theta is equal to sin alpha is theta is equal to n pi plus minus 1 raised to n alpha. Okay, n belongs to काय बेटा integer. The general solution of sin theta is equal to sine of 7 pi by 6 is theta is equal to n pi plus minus 1 raised to n 7 pi by 6. n belongs to integer हे असेल. ओके, तर हे त्याचं जनरल सोल्युशन असेल, नो डाउट. ओके, so what general solution of a given trigonometric equation.